औषधांचे दुष्परिणाम हे किरकोळ पण असतात आणि काही सिरियस पण असतात. आता किरकोळ असतात म्हणून ते आपण रिपोर्ट करायचे नाहीत किंवा नोंदवायचे नाहीत असं नाही. आता ह्या दोन्हीही रिपोर्ट करणं गरजेचे आहे. त्याच्यामागे कारण असं की जर साध्यातले साधे जरी असले तरी ते आपण त्याचा प्रिव्हॅलन्स रेट जो की सायंटिफिकली रिसर्चसाठी कामात येतो, तो प्रिव्हॅलन्स रेट आपण त्याचा वाढवू शकतो, जेणेकरून त्याच्या जेव्हा हे औषधं निर्माण होतात त्याच्या बायोडेटामध्ये लिहिलेलं असतं की याचे दुष्परिणाम हे 2% आहे, 4% आहे. जर आपण जास्तीत जास्त त्याला कळवले तर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकतो. जास्तीत जास्त डॉक्टर्स त्याच्याबद्दल अवेअर होतील आणि ते देताना त्याची काळजी घेतील. कसं रिपोर्टिंग करू शकता. ADR PVP या नावाचं ॲप आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची माहिती नोंदवायची आहे, जसे की तुम्ही कोणतं औषध घेतलं, त्या औषधामुळे काय झालं, किती डोस होता औषधाचा, औषधाची बॅच नंबर, स्लॉट नंबर, त्याची एक्सपायरी डेट, ह्या बेसिक काहीतरी माहिती त्याच्यामध्ये तुम्ही तिथे लिहून ते सबमिट तिथे बटन तुम्ही करू शकता.